आशा भोसले जय नाही कुणाच्या बापाचं, नाही कुणाच्या बापाचं. जय मल्हार, जय मल्हार. जय सो, विजय सो. एकट 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 एकट. नमस्कार. आज सकल धनगर समाज या बॅनरखाली कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीनं पंढरपूर येथे सुरू असलेल्या अमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आपण प्रांत कार्यालय इचलकरंजी यांच्यासमोर लाक्षणिक उपोषण करत आहोत. खरं तर ही धनगर समाजाची खंत आहे, कारण 1956ला धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये समावेश करून घेण्यात आलं होतं. पण काही या भामट्या राजकारणाने धनगराचा रच करून धनगर समाजाला आजपर्यंत त्यांच्या हक्काच्या आरक्षणापासून वंचित ठेवलेलं आहे. आणि म्हणून वेळोवेळी धनगर समाजानं ज्या त्या पद्धतीनं उद्रेक केलेला आहे, उपोषण केलेले आहेत, आंदोलन केलेलं आहे. आणि याचाच भाग म्हणून 2014ला जे बारामतीमध्ये सर्वात मोठं आंदोलन झालं होतं, त्या आंदोलनाच्या ठिकाणी आजचे जे DCM आहेत आणि तत्कालीन जे भाजपचे प्रदेशाचे अध्यक्ष होते माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी धनगर समाजाला एक शब्द दिला होता की त्यांची सत्ता आल्यानंतर पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला STचे आरक्षण देण्यात येईल, कारण त्यांचा अभ्यास झाला होता. तर आता धनगर समाजाचा हा प्रश्न आहे की असा इतका ढ विद्यार्थी कसा असू शकतो की 10 वर्ष झाली तरी पण अभ्यास अजून पूर्ण झाला नाही. आणि धनगर समाजाच्या माती फक्त 30 सारखे संस्था आणि फक्त समित्या मारण्यात आलेल्या आहेत. किंबहुना फक्त भाजपच नाही तर या राज्यामधले 6च्या 6 पक्षांनी धनगर समाजाला फसलेला आहे. त्यामुळे एखाद्या पक्षावरती टिप्पाटिप्पणी करण्यात काय अर्थ नाही. आणि म्हणून आमच्याकडं सर्वच्या सर्व पुरावे असून देखील आजपर्यंत धनगर समाजाचा जो अंमलबजावणीचा प्रश्न आहे तो मार्गी लागलेला नाही आहे. कारण आपण जर बघितला तर 1966ला 1969ला ही निश्चितपणे धनगर समाजाची मागणी वरती पोहोचलेली आहे, पण ती मागणी चुकीची पोहोचलेली आहे. कारण धनगर समाजाला समावेश करायचा नाही आहे, तर धनगर समाज ऑलरेडी समाविष्ट आहे, त्याची अंमलबजावणी करायची आहे, हा आमचा प्रश्न होता. आणि म्हणून याच प्रश्नासाठी आता पंढरपूरमध्ये जे आमच्या उपोषणकर्ते उपोषणाला बसलेले आहेत, आज त्यांचा 10वा दिवस आहे, त्यांच्या प्रकृती बिघडत आहे, त्यांच्या किडनीमध्ये इन्फेक्शन होत आहेत. आणि म्हणून आज आपल्या माध्यमातून आम्ही सर्व धनगर समाज आपल्याला एक संकेत देऊ इच्छितो की आमच्या धनगर उपोषणकर्त्यांच्या जर जेव्हाच काही बरोबर झालं तर येणाऱ्या विधानसभेमध्ये निश्चितपणे आपण ही जे काही आपल्याला परिस्थिती आहे ती निश्चितपणे बदललेली दिसेल आणि आपला राजकीय नायनाट आम्ही संपवून टाकू. कारण महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये 80 ते 90 असे मतदारसंघ आहे जिथे धनगर समाजाचा निर्णायक मतदान आहे. आणि याचा आपण विचार करावा. आणि मला आपल्या सर्व धनगर समाजाला हात जोडून कळकळीची विनंती करायची आहे की आता आपण पक्षपात बाजूला ठेवून फक्त आणि फक्त आपला धनगर समाज हा एक धनगर समाज म्हणून आपण सर्वत्र एकत्र यावं. आपण कुठल्याही पक्षात काम करा, अडचण नाही, पण धनगर समाज म्हणून आपण जर एकत्र आलो तरच आपल्या येणाऱ्या पिढीला आपण न्याय देऊ शकू. नसेल तर येणारी पिढी देखील आपल्याला माफ करणार नाही. आणि म्हणून मला आपल्या सर्वांना ही परत एकदा विनंती करायची आहे, या शासनाला परत एकदा विनंती करायची आहे की धनगर समाज जो प्रलंबित प्रश्न आहे की अंमलबजावणीचा प्रश्न आहे, आमचा समावेशाचा प्रश्न नाही, अंमलबजावणी करावी आणि या भोळ्या बाबड्या समाजाला न्याय द्यावा. इतकं सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय अहिल्या, जय मल्हार.